वास्तूच्या दृष्टीने झाडांचे महत्त्व अत्यंत आहे। तर आपण आपल्या वास्तूमध्ये बरीचशी झाडं लावत असतो। त्यामध्ये कोणकोणती झाडं महत्त्वपूर्ण असतात आणि जी काही शोची झाडं असो किंवा फुलं झाडं असो, प्रत्येक झाडांना पुष्कळ महत्त्व आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आरेका पाम हे असे एक झाड आहे की ज्याची आपण काळजी कशा पद्धतीने घेऊ शकतो आणि त्याचा फायदा सुद्धा सांगणार आहे। आणि त्याचबरोबर मी जी काही झाडं लावलेली आहेत त्यांची सुद्धा थोडीफार माहिती सांगणार आहे। तर आरेका पाम बद्दल आपल्याला जास्त माहिती मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर बघू शकता हे आहे ब्रह्मकमळ। तर ब्रह्मकमळचं झाड मी याचं जे पान आहे काही दिवसांपूर्वीच लावलं होतं। तर म्हटलं चला आता आपल्याला याला शिफ्टिंग करायचं आहे, तर मोठ्या कुंडीमध्ये लावायचं होतं। तर मला अशी एक नाही तर अनेक जी झाडं आहेत मी काही दिवसांपूर्वी आणलेली होती नर्सरीमधून, तर त्यांना लावायचं होतं। तर जी काही कुंड्या आणल्या होत्या त्यांनासुद्धा खालच्या बाजूनी आपल्याला होल पाडणे खूप महत्त्वाचे आहे, कारण ते केल्याशिवाय आपण झाड लावू शकत नाही। त्याकरिता आपण अशा एखादी लोखंडी सळई म्हणा किंवा खिळा म्हणा, तो गरम करायचा गॅसवर आणि अशा पद्धतीने आपण ते होल पाडू शकतो। तर अगदी आपल्याला एकदम छोटेही नाही आणि अगदी मोठेही नाही, तर मीडियम असे होल पाडून घ्यायचे असतात। तर अशा पद्धतीने मी माझ्या ज्या काही कुंड्या आणलेल्या आहेत प्रत्येक कुंडीला होल पाडून घेतलेला आहे। आणि आता माती बघूया। माती ही कुठलीही असो, लाल असो, काळी असो अथवा पुरी असो, ती आपण नीट चेक करून घ्यायची आहे। आपली जर जुनी माती असेल म्हणजे जुन्या कुंडींमधील, तर ती चांगल्या प्रकारे सुकवून घ्या, जेणेकरून त्याच्यातील इन्फेक्शन निघून जाईल। आणि अशा पद्धतीची माती आपल्याला घ्यायची आहे। तर 60% आपण माती शक्यतो घेत असतो। त्याच्यानंतर जे काही मी सुकवलेलं भाजीपाला फुलं आहेत ते निर्माल्य घेतलेलं आहे, कोकोपीट आणि निमोनी पेंट अशा प्रकारे घेतलेलं आहे, आणि गांडूळ खत। तर मी काहींना हे टाकणार आहे आणि काहींना टाकणार नाही, तर तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। तर ज्याकरिता मला हे भरायचं होतं कुंडीमध्ये, त्याच्यामध्ये मी जे निंबोनींपासून तयार केलेली असते, निमखली म्हणतो आपण, ते घेतलेलं आहे, थोडं गांडूळ खत घेतलेलं आहे। आणि मला घरामध्ये झाडं लावायची आहेत म्हणून मी अशा प्रकारे भाजीपाला सुकवून ठेवलेला असतो त्याची पुडं घेतलेली आहे। त्यानंतर कुंडीमध्ये आपण जे होल पाडले आहेत त्याच्यावर काहीतरी आपण आधार म्हणून एखादा नारळाची शेंडी म्हणा किंवा एखादं कौलाचं आपण खपरंसुद्धा ठेवू शकतो। तर अशा पद्धतीने घेतलेलं आहे। तर हे आरेका पाम आहे। खरं तर मला उशीरच झाला लावायला, म्हणून झाड बघू शकता याला बऱ्याचदा पाणी टाकल्या गेलं नाही, म्हणून झाड बरंचसं थोडं खराब झालेलं आहे। तर मी अशा पद्धतीने ते झाड काढलं। आणलेल्या झाडातूनच 2 रोपं साईडला काढली आणि ती सुद्धा लावलेली आहेत। स्नेक प्लांट असो किंवा झेड प्लांट असो, माझ्याकडे जी झाडं होती ती सगळी मी रिपोर्टिंग केलेली आहे। त्याच्यामध्ये शेणखत टाकलेलं आहे, गांडूळ खत टाकलेलं आहे, निंबोनी पेंट टाकलेलं आहे, मी जे खतं आणली ते टाकलेलं आहे। मी अशी जी झाडं आणली होती मागच्या वेळेस ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारामध्ये शिफ्टिंग करून लावलेली आहेत। म्हणजे एका झाडाची मी 2-3 प्लांटर तयार केलेले आहेत। ज्यावेळेस आपण शिफ्टिंग करतो त्यावेळेस खरं ह्या गोष्टी करता येतात, अदरवाईज आपण इतर वेळेस झाडाला धक्कासुद्धा लावू शकत नाही। सर्व ऋतूंमध्ये उन्हाळा हा फार उष्णतेचं प्रमाण वाढवणारा असतो, तर आपल्याला गारवा हवा असतो, म्हणून आपण आपल्या वास्तूमध्ये अशी जी काही झाडं आहेत त्यांचा समावेश नक्कीच करू शकतो। आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये आपण स्नेक प्लांट, आरेका पाम यांचा समावेश करू शकतो। यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न तर राहतच आणि घरामध्ये गारवासुद्धा राहतो। काही दिवसांपूर्वी मी प्लांटर आणलेली होती, त्याच्यामध्ये कासव आणलेलं होतं आणि बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या आणलेल्या होत्या। सगळ्यांमध्ये रोपं लावून झालेली आहेत। तर बघू शकता मी एंट्रीला बऱ्याचशा अशा प्रकारे कुंड्या ठेवलेल्या आहेत। जस्ट मी हे सुद्धा झाड लावलेलं आहे। तर अशी बरीचशी रोपं लावलेली आहेत। तर मेन एंट्रीसुद्धा आपली यामुळे प्रसन्न राहते आणि हिरवगार वातावरण दिसत असतं। आपल्याला इतर ऋतूमध्ये नाही पण उन्हाळ्यामध्ये नक्कीच ते जाणवतं। ज्यावेळेस आपण अशी झाडं झुडपं आपल्या अंगणामध्ये, बाल्कनीमध्ये, गॅलरीमध्ये, पोर्चमध्ये किंवा आपल्या घरामध्ये लावतो ना, तर आपल्याला थंडगार हवासुद्धा मिळत असते। आणि हे काही जी झाडं आहेत ती ऑक्सिजन देण्याचं सुद्धा काम करतात।
तर आरेका पाम हे माझ्या पोर्चमध्ये सुद्धा मी बऱ्याच वर्षांपूर्वी लावलेलं आहे, पण मला घरामध्ये वेगळं लावायचं होतं. त्याकरिताच मी नवीन प्लांटर आणलेलं आहे आणि ते लावलेलं आहे. तर बघू शकता देवघराजवळ मी या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी सुद्धा खिडकी आहे आणि या खिडकीमधून बरीचशी हवा या झाडाला मिळत असते. त्याचबरोबर सूर्यप्रकाशसुद्धा मिळत असतो. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आरेका पामबद्दल मी तुम्हाला जी माहिती देणार आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आरेका पाम हे खूपच सुंदर इंडोर प्लांट आहे. तुम्ही ज्या जागेवर ठेवत असाल त्या ठिकाणाची ऑक्सिजन लेवल इन्क्रीज करायला ते खूप मदत करत असतं. त्यासोबतच खूपच सुंदर, ज्याला आपण रॉयल म्हणतो, तशी जी फिलिंग आपल्याला देतं ते हे झाड. आणि त्याचबरोबर खूपच सेन्सिटिव्ह असतं आणि त्याचबरोबर याची पाने काही टायमाने ही ब्राऊन होतात. तर हे ब्राऊन का होतात आपल्याला प्रश्न सगळ्यांनाच पडतो. तर हे ब्राऊन का पडतात, तर आपल्याला या झाडाची केअर कशी करायची आहे, या झाडाला पाणी कसं टाकायचं आहे, खताचं प्रमाण, सगळी माहिती सविस्तर तुम्हाला देणार आहे. त्याकरिता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तुम्हाला मी असं का सांगत आहे, कारण तुम्हाला डिटेलमध्ये जर माहिती हवी असेल आरेका पामबद्दल तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघावाच लागेल. आरेका पाम हे लहानसुद्धा असतात, तर अगदी मीडियम साईजमध्ये असतात, तर अगदी 6 फुटापर्यंत सुद्धा असतात. तर आपल्याला ती वेगवेगळ्या पद्धतीने लावणे किंवा ठेवण्याची जी जागा आहे ती करावी लागते. ते तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणू शकतात. तर या झाडाच्या बियासुद्धा ऑनलाईन मिळतात, त्या विकत घेऊन तुम्ही त्या ग्रो करू शकतात. परंतु याची जी लावण्याची जी प्रोसेस आहे ती खूपच लॉंग आहे. तर आपण आरेका पाम जे आहे ते खूपच स्लो ग्रो करणारं झाड आहे, म्हणून याकरिता आपण अशा प्रकारे झाड विकतच आणू शकतो. अगदीच तुम्हाला बिया जर मिळाल्या तर त्या तुम्ही लावू शकता. तर 1 तर 2 अशी पाने येतपर्यंत 2.5 ते साधारण 3 महिने लागतात. तुम्ही असे देखील करू शकता. खरंच खूप बहरलेले असेल तर त्याच्या तुम्ही मुळापासून जी झाडं आहेत ती रोपं आहेत ती वेगवेगळे करू शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला मी आधी दाखवले लावताना, तर मी सुद्धा छोटी छोटी रोपं साईडला केलेली आहेत. तर त्याचप्रमाणे तुम्ही करू शकता. एकापासून 2 किंवा 3 अशा प्रकारे आपल्याला आरेका पामची ही रोपं तयार करू शकतो. परंतु आपण ज्यावेळेस ही झाडं वेगवेगळी करतो त्यावेळेस खूप काळजीपूर्वक करावी लागतात, कारण यांच्या मुळांना धक्कासुद्धा पोचू द्यावा लागत नाही. आपल्याला असं शक्य नसेल तर सर्वात बेस्ट म्हणजे आपण ही जी आरेका पामची जी झाडं आहेत ती नर्सरीमधूनच आणावी. ज्यावेळेस आपण झाडाची निवड करतो तर त्यावेळेस आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला हेल्दी झाड निवडायचं आहे. ज्यावेळेस आपण झाड निवडतो ते अगदी हेल्दी पाहिजे, त्याची पानं खराब झालेली नको किंवा एखादी फांदी म्हणा जळालेली अशी आपल्याला आढळल्यास ते झाड घेऊ नका. अगदी हेल्दी झाड बघून घ्या, म्हणजे ते आपल्याला घरामध्ये लावण्यामध्ये खूपच सोपं पडतं. आरेका पाम जेव्हा आपण लावतो त्यावेळेस आपण जागेची निवड चांगल्या प्रकारे करावी. इनडोअरसुद्धा लावू शकतो किंवा आउटडोअरसुद्धा लावू शकतो. फक्त सूर्यप्रकाश बघूनच आपल्याला लावावा लागतो, कारण या झाडाला अति सूर्यप्रकाशसुद्धा चालत नाही. जास्त सूर्यप्रकाशामुळे या झाडाची पानं खराब होतात आणि ती बघायलासुद्धा चांगली वाटत नाही. तर तुम्ही मातीची कुंडी असो, सिमेंटची असो किंवा प्लास्टिकची असो, कशामध्येही हे झाड ग्रो करू शकता. पण तुम्हाला जर घरात लावायचं असेल, तुम्हाला वाटत असेल की आपण काळजी घेऊ शकतो किंवा नाही, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे मातीची कुंडी. एक सांगायचं आहे ते म्हणजे मी जेव्हाही नर्सरीमधून झाडं आणते, कुठलीही असो, ते आणल्यानंतर साधारणतः 7-8 दिवसानंतरच ते लावत असते. कारण आपल्या घरामधील वातावरण आणि नर्सरीमधील वातावरण यांच्यामध्ये खूप डिफरंट आहे आणि याचा प्रभाव आपल्या झाडांवर पडू नये म्हणून आपण आणल्यानंतर साधारणतः 5-6 दिवसानंतर तुम्ही लावू शकता. जर आपण नर्सरीतून कुठलेही प्लांटर आणतो तर त्याच्यासोबतच आपल्याला हे छोटे छोटे रूल्स फॉलो करावे लागतात आणि त्यामुळेच प्रॉब्लेमसुद्धा होत नाही. या झाडासाठी लागणारी माती ही वेल ड्रेन असली पाहिजे. सर्व झाडांची असते तशीच, परंतु या झाडाचा जो वरचा भाग आहे तो खूपच मोठा असतो आणि खालची जी मुळं असतात ती खूप लहान असतात, म्हणून माती जास्त नरम नसावी. तसे असल्यास लवकर मुळं सडतात आणि यामुळे काय होतं, ती सरळ उभी राहत नाही आणि प्लांट जे आहे ते सरळ न राहता खाली पडू शकतं. यासाठी या झाडाची माती ही कंप्लीट राहायला हवी. त्याकरिता आपल्याला काय करायचं आहे, तर ज्यावेळेस आपण सॉईल मिक्सिंग करतो त्यावेळेस 60% आपल्याला माती घ्यायची आहे. माती कुठलीही असो, गार्डन सॉईल घ्यायची आहे, ती कुठलीही असो, लाल असो, काळी असो अथवा भुरी असो.
तर आपल्याला ती 60% घ्यायची आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन्स आपल्याला सँड घ्यायची आहे, म्हणजे बांधकामामधील बारीक वाळू ती 25% घ्यायची आहे. आणि कंपोस्ट आपल्याला 15% घ्यायची आहे. कंपोस्टमध्ये वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत घ्यायचं आहे. माती मिक्सिंग करताना आपल्याला कोकोपीट टाकायचं नाही. तर आपण माती घेतलेली आहे, सँड घेतलेली आहे आणि कंपोस्ट घेतलेला आहे. सँड आणि कंपोस्टमुळे आपली माती अगदी सॉफ्ट बनते. अगदी तुम्हाला वाटत असेल तर ह्या सँडमध्ये तुम्ही नीम पावडरसुद्धा टाकू शकता. तर निंबाची तुम्ही पानं सुकवून ती बारीक पूड करून ती पूडसुद्धा टाकू शकता, किंवा निमखली आपल्याला अवेलेबल आहेच ऑनलाईन, ती तुम्ही खरेदी करून तीसुद्धा टाकू शकता. त्याचप्रमाणे फंगीसाईडसुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता. तर हे आपल्या गरजेनुसार आहे. तर आरेका पामसाठी आयडियल टेम्परेचर आहे 15 डिग्री सेल्सिअस ते 25 डिग्री सेल्सिअस. 25 ते 28 जरी असेल तरीसुद्धा चालू शकतो, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि त्याच्यावर हाय जर असेल तर पानंही ब्राऊन व्हायला लागतात, कारण हे स्ट्रेसमध्ये जातं. जसे की आपल्याला थंडी आहे, थंडीमध्ये सुद्धा 10 डिग्री किंवा 11 डिग्री सेल्सिअस असं तापमान असेल तरीसुद्धा हे स्ट्रेसमध्ये जातं. तर याची पानं ब्राऊन व्हायला लागतात, ग्रोथ थांबते. आणि जसं की आपण एखाद्याच्या रूममध्ये आपण हे झाड ठेवलं आणि त्यामध्ये आपल्याला असं आढळलं की खूप गरम होते आपल्याला, आणि आपल्यावरूनच आपण ओळखायचं की ह्या झाडालासुद्धा प्रॉब्लेम येत असेल. अगदी जास्त थंडी आपल्याला वाजत असेल तर ह्या झाडालासुद्धा खूप थंडी लागत असेल, तर आपण ह्या झाडाची जी ओळख आहे ती आपल्यावरूनच करायची असते. बाकीचे जे प्लांटर आहेत तर त्यांना एवढी गरज पडत नाही, परंतु आरेका पाम असं एक झाड आहे की ते खूप नाजूक आहे. त्याला जास्त ऊनही चालत नाही आणि जास्त थंडीही चालत नाही. तर ते अगदी आपण ठेवत असताना, तुम्ही जर हॉलमध्ये ठेवत असाल तर थोडाफार सूर्यप्रकाश किंवा खिडकीची हवा त्याला लागत असेल अशा ठिकाणी ते ठेवायचं असतं. तर आपण अगदी ते उन्हातसुद्धा ठेवायचं नाही, यामुळे त्याचेसुद्धा पानं ब्राऊन व्हायला लागतात. अगदी आपल्याला हे झाड एखाद्या कोपऱ्यात पण ठेवायचं नाही की ज्या ठिकाणी ऊन लागत नाही किंवा वारा येत नाही, तर त्यामध्ये सुद्धा या झाडाची वाढ होणं थांबतं. आणि तुम्ही एकदम सरळ उन्हाच्या दिशेने जरी ठेवत असाल तरी ह्या झाडाची पानंही बर्न व्हायला लागतात आणि झाड अगदी खराब व्हायला लागतं. जास्त सूर्यप्रकाशामुळे सुद्धा झाड मरू शकतं. तर अशी बरीचशी प्रॉब्लेम ह्या झाडाला येत असतात, म्हणून या झाडाची खूप काळजीपूर्वकच निगा घेतली पाहिजे. आपल्या झाडाची जर पानं अशा प्रकारे व्हायला लागली, स्पर्शामुळे खरं तर ही होतात किंवा उन्हामुळे होतात, तर ती आपण कैचीच्या सहाय्याने कट करून घ्यायची, जेणेकरून आपली जी झाडाची पानं आहे ती चांगल्या प्रकारे राहील आणि लवकर खराब होणार नाही. तर आपल्याला ही थोडीफार काळजी घ्यावीच लागते. आणि वेळोवेळी आपल्या या झाडाला आपल्याला स्प्रे करायचा आहे पाण्याचा, कारण ह्या झाडाला मॉइश्चर अगदी पसंत आहे आणि झाडं अगदी टवटवीत दिसतं. त्याचप्रमाणे आपल्याला जी माती आहे यामध्ये पाणी टाकायचं आहे, तर चेक करून घ्यायची. तर वरील जी माती आहे अशा प्रकारे कोरडी झालेली दिसेल तर आपण पाणी टाकू शकतो. अगदी मुळापर्यंत जर कोरडी झाली तरीसुद्धा आपलं हे झाड बर्न व्हायला लागतं, म्हणजे पानंही ब्राऊन व्हायला लागतात. म्हणून अशा प्रकारे आपण सर्व गोष्टी चेक करूनच या झाडाची काळजी घेतली पाहिजे. आरेका पामसारखं बांबू पामसुद्धा असतं, तर जास्त करून ते गोवा ह्या साईडला आपल्याला बघायला मिळतं. तर ते झाड शक्यतो लावू नका. बांबू पाम हे खूप मोठं होणारं झाड आहे, तर आरेका पाम हे अगदी 6-7 फुटापर्यंत होऊ शकतं. तर शक्यतो निवड करताना आरेका पामचीच करा. त्याचप्रमाणे आपल्याला जर हे झाड आता ऊन दाखवायचं आहे, तर आपण ज्यावेळेस थंडीमध्ये बाहेर उन्हामध्ये उभे राहतो, तर त्यावेळेस 12 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत आपल्याला ते ऊन सहन करू शकतो, अशा उन्हात राहायचं असतं. मात्र उन्हाळ्यामध्ये सकाळी 7 ते 8 वाजेचं ऊनच खरं खूप छान असतं. या झाडासाठी आपल्याला ही काळजी नक्कीच घ्यावी लागते. परंतु आपण बऱ्याचदा बघतो गार्डनमध्ये किंवा शाळेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अशी आरेका पामची बरीचशी झाडं असतात,
तर बघितलं ना, उन्हामुळे या झाडाची पानं कशा प्रकारे ब्राऊन झालेली आहे. यावरून तुम्हाला कळालंच असेल की आरेका पाम असं झाड आहे की खूप नाजूक आहे. त्याला जास्त ऊन चालत नाही, जास्त थंडी चालत नाही आणि आपण ज्यावेळेस आपल्या हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये तुम्ही कुठेही ठेवत असाल तर थोडाफार सूर्यप्रकाश त्याला हवा असतो. मातीचं प्रमाण तुम्ही बघितलं असेल, जास्त पाणी टाकायची गरज नाही आणि याला जास्त खत टाकायची सुद्धा गरज नाही. पावसाळ्याच्या आधी तुम्ही एकदा याला वर्मी कंपोस्ट टाकून द्यायचं आहे. फंगीसाईड म्हणून आपण एक उपाय करू शकतो. महिन्यातून एक वेळा दालचिनी आपल्याला पाणी द्यायचं आहे. दालचिनीचं आपल्याला बारीक करून अर्धा लिटर पाण्यामध्ये 2-3 टेबलस्पून असा काढा बनवायचा आहे. साधारणतः 10 लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला हे पाणी द्यायचं आहे. यामुळे काय होईल, ऑर्गेनिक आहे हे आणि रूटीन चांगल्या प्रकारे होतं आणि हार्मोनसुद्धा चांगले राहतात झाडाचे आणि ग्रोथ चांगल्या प्रकारे होते आणि फंगीसाईडसुद्धा आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या झाडाला वाचवू शकतो. जास्त पाण्यामुळे सुद्धा झाडाला बुरशी येऊ शकते, किडे येऊ शकतात. तर आपण हे किडे न व्हावे याकरिता लिंबाचा पाला बारीक करून त्याचं आपण मिश्रित पाणी म्हणा किंवा ती पूडसुद्धा टाकू शकतो. तर आपल्याला वेळच्या वेळी ही काळजी घ्यायची आहे. आपल्याला बऱ्याचदा झाडाची जी पानं आहेत ती ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे किंवा तुम्ही स्प्रे करू शकता. तर अशी आपण याची नीट काळजी जर घेतली तर आरेका पाम हे आपल्या वास्तूसाठी, आपल्या घरासाठी अगदी सुरक्षित आणि बेस्ट झाड आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे हे झाड लावून नक्कीच बघा. मी तर लावलेलं आहे आणि मला त्याचा भरपूर अनुभव आलेला आहे. लावल्यानंतरची तुम्ही ग्रोथ बघितली असेल. मी ज्यावेळेस लावलं तेव्हा कसं होतं ते आणि आता माझ्या हॉलमध्ये ठेवलेलं आहे तर कसं दिसत आहे. तर आपण ही काळजी जर घेतली तर नक्की झाडाला वाचवू शकतो. कमी पाणी लागणारं आणि कमी खतं लागणारं आणि घराचं वातावरण प्रसन्न करणारं हे झाड अगदी सुंदर आहे. तर तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटली आरेका पामबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. मला जर अशी झाडं आणायची असतील तर दाभाडी रोडला धनदाई नर्सरी आहे. मी त्या ठिकाणाहूनच बरीचशी झाडं आणत असते. कारण मी जे व्हिडिओ टाकलेले आहेत आरेका पामचे बरेचसे तर त्यांच्याच नर्सरीमधील आहे. तुम्हाला जर आणखी काही समस्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही सांगू शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.